सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री वाटे तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, सर्वसामान्य लोक आपण असल्यामुळे आपले पाप आपल्याला कधीच दिसून येत नाही. मनाची स्वच्छता आपण कशी कबूल करायची आणि जरी दिसले तर या पापाचे समर्थन करण्यास आपण कायम समर्थ असतो. पापाचे समर्थन करणे म्हणजे मी हे मुद्दाम केलेले नाही किंवा मला करावे लागले याचाच अर्थ इतरांसमोर पाप लपवले आणि त्या दत्त महाराजांपासून काहीही लपणे शक्य नाही. आपण करतो काही, सांगतो काही, पण देवाला सगळं काही कळतं. देवाचे डोळे कधीच बंद नसतात. एखाद्या विषयी आपण चुकीचं बोललो, पण इतरांनी जरी ऐकलं नसेल किंवा ऐकलं असेल तरी सुद्धा देवाला ते सगळं कळतं. आपल्या हृदयात नित्य वास करणाऱ्या दत्त महाराजांना या पापाची माहिती असते. स्वाभाविक नाही का? दत्त भावसुधारक स्तोत्रात थोरले महाराज मात्र या पापरूपी मनाची स्वच्छ कबुली कशी द्यायची याचे उदाहरण समोर ठेवतात. वेदाध्ययन केले नाही, यथाशास्त्र कर्म पालन केले नाही, संत समागत केला नाही, वडीलधाऱ्यांची सेवा केली नाही, पाप कर्म आणि मी हे जवळचे नाते आहे. मला धर्म माहीत नसला किंवा असला तरी माझी या ठिकाणी प्रवृत्ती नाही आणि अधर्म माहीत असून देखील माझी त्यापासून निवृत्ती नाही. आपण प्रेरणा देतो तसे मी त्याच पद्धतीने करत असतो. आता आपण मला प्रेरणा देता तसे मी करतो. मग इथे काय प्रार्थना करावी? तर अहो दत्त महाराज म्हणतात, अशी प्रार्थना द्या की मी माझी कृती, सेवा, चलनवलन, यात्रा, चिंतन, स्मरण, श्रुती, बोलणे इत्यादी सर्व काही हे प्रभू आपल्याविषयीच असावे अशी बुद्धी दत्त महाराज देतील. का तर निश्चितच देतील. याचे कारण असे आहे की माझ्या भक्तांचा नाश होणार नाही. ही दत्त महाराजांची प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा तेना भक्तामध्ये नचयती सुनिश्चितम. बघा, आपल्या पापाची कबुली देणे हा देखील भक्तीचा एक प्रकार मानला जातो. त्याला सर्व सन्मान निवेदन असे म्हणतात. आजच्या दिवसात काय काय घडले, मी काय काय कृत्य केली, घडलेले प्रमाद का टाळता आले नाहीत, विषय वासना कशी तडाखे देत होत्या, आदी गोष्टी दत्त महाराजांना नमूद करणे म्हणजे सर्व समात्क निवेदन आणि शेवटी प्रार्थना की घडलेली पुण्य कृत्ये पुन्हा घडावीत का आणि पाप कृत्ये कधीही होऊ नयेत यास्तव कृपा करावी, कृतज्ञता व्यक्त करावी. सर्वव्यापी आणि अंतर्यामी वसणाऱ्या त्याला काही ठाऊक नाही का? पण हे सर्व उपचार इतरोत्तर शुद्धीकरता नियोजित केलेले असतात. तेव्हा हे भगवंत आपल्या भक्ती कर्मात नित्य तल्लीन होणारी बुद्धी द्यावी आणि उद्धार करावा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, आपण दिवसभरामध्ये काय करतो आहे, आपल्या चालण्या बोलण्यातून किती कृत्य बाहेर येत आहे, कोणाविषयी द्वेष, कोणाविषयी वासना, कोणाविषयी कशी भावना, प्रत्येकाविषयी एक वेगळं आचरण आपल्या प्रत्येकाच्या मनातून किंवा वागण्यातून दिसत असतं. त्याच पद्धतीने आपण देवाची कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा त्याच्याच विषयी द्वेष निर्माण होत असतो. एखाद्या विषयी द्वेष निर्माण होणं, याचं त्याला सांगणं, त्याचं त्याला सांगणं हे कितपत योग्य आहे हे प्रत्येकाला जाणीवपूर्वक आहे. आता तर बरीच लोक अध्यात्माच्या मार्गात आहे म्हटल्यावर ह्या गोष्टी कमी करायला पाहिजे, पण ह्या गोष्टी आपण वाढवत आहे. तर निश्चितच आपण त्या वाढू न देता आपण ज्या देवाची भक्ती करतो आहे, अगदी मनापासून वासना करतो आहे, सेवा करतो आहे, त्यांना आपलं मन किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे हे आपल्याला पुन्हा सांगण्याची गरज नाही, तर त्यांना आधीच कळलेलं असतं. अशा पद्धतीने आपण जर अगदी आपलं मन शुद्ध ठेवून जर कमी जरी भक्ती केली एखाद्या देवाची आणि आपलं मन पवित्र असेल, एखाद्या विषयी द्वेष नसेल, वासना नसेल, चुकीचं बोललं गेलं नसेल, वाईट कर्म केली नसतील, तर निश्चितच आपले मार्ग लवकर मोकळे होतील. तर बघा, इतकं छान असं आपल्याला दत्त महाराज कायमस्वरूपी सांगत असतात. तुम्ही बघितलं का, थोडंसं इथे बाटीचं पीठ घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये ओवा, थोडंसं मीठ आणि हळद टाकली, थोडंसं तेलाचं मोहन दिलं आणि जास्तीचं पाणी ॲड करून लवकर बाटी मळून घेतली. कारण ही कणिक आहे ना, थोडं जास्तीचं पाणी ॲड केलं तर लवकर सुद्धा मळली जाते. नंतर 2 तिचे गोळे करून घेतले आणि लगेचच एक 15 ते 20 मिनिटामध्ये वाफवून झालेली होती. तिला साईडला काढली आणि ते वरण बनवायला घेतलं. कारण वरणबट्टी आणि वांग्याची भाजी असा नेहमी बेत बनवत असते. पण आज म्हटलं चला महाशिवरात्रीचा उपवास सुद्धा सोडायचा आहे आणि वरणबट्टी आणि वांग्याची भाजी आपण नेहमी खातो, तर आज थोडं वेगळ्या पद्धतीने खानदेशी बेत बनवूया. आमच्याकडे असं सुद्धा केलं जातं. तर त्यासाठीच मी सुद्धा इथे आज फोडणीचं वरण बनवणार होते.
म्हणून जिरं मोहरीची फोडणी टाकली. नंतर थोडासा लसूण छान असा ठेचून टाकला, 2 मिरच्या, कांदा, टोमॅटो छान असं याला मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडासा मोठा गॅस करून होऊ सुद्धा दिला. व्यवस्थित असं ते होत होतं तोपर्यंत लगेच त्याच्यामध्ये आता जे काही पावडर मसाले आहे, मीठ आहे, हळद आहे, किचन किंग गरम मसाला ते सुद्धा ऍड करायचं. आहोंची फरमाईश अशी होती का याच्यामध्ये इमली टाक, कारण इमली टाकल्याने थोडं वरणला खटमोरपणा येतो किंवा खट्ट-मिठ्ठ होतं. सो त्याच्यामध्ये मी इमली सुद्धा ऍड केलेली होती. लगेच त्याच्यामध्ये आता हिंग, धनापूड पावडर, थोडीशी हळद, किचन किंग गरम मसाला आणि मीठ हे सर्व काही छान असं टाकून दिलं आणि पुन्हा एकजीव करून घेतलं. बारीक गॅसवर पुन्हा सगळं काही होऊ दिलं. तोपर्यंत मी एका कुकरमध्ये थोडीशी डाळ सकाळीच लावून घेतलेली होती. 2-3 शिट्ट्या झाल्या होत्या आणि छान अशी डाळ सुद्धा लोण्यावानी मऊ झालेली होती. डाळ लावत असताना त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकत असते, जेणेकरून डाळ ही लवकर होते आणि 2-3 शिट्ट्यामध्ये अगदी मऊसूत होऊन जाते. छान अशी हिरवीगार कोथिंबीर पुन्हा त्याच्यावर गार्निश केली आणि थोड्या वेळासाठी का होईना झाकण ठेवून दिलं. तोपर्यंत 1-2 उकळी आलेली होती आणि वरण इकडे तयार होतं. वरणाचं जो काही पातेलं होतं, कढई छोटीवाली ती साईडला काढून घेतली. लगेच इथे जी काही बाटी उकडलेली होती, वाफवलेली बाटी होती, तिला छान असं कट करून घेतलं आणि साईड बाय साईड लगेच तळायला सुरुवात केली. कारण आहोंना सुद्धा टिफिन द्यायचा होता आणि 12च्या आत उपवास सोडायचा होता. सकाळीच आम्ही थोडासा ब्रेकफास्ट करून उपवास आधीच सोडलेला होता. कारण बाटीचा स्वयंपाक म्हटलं किंवा इतर घरातलं आवरणं म्हटल्यावर उशीर होणारच. आणि आज महाशिवरात्रीचा उपवास होता काल आणि तो सोडायचा होता, म्हणून आज बाटीचा गाठ घातला. नाहीतर मग साधीच भाजी पोळी सुद्धा केली असती. पण म्हटलं चला या निमित्ताने का होईना आपल्याला पुन्हा एकदा बाटी खाण्याचा योग आलेला आहे आणि आहोंना तर अजिबात जास्त बाटी आवडत नाही, तरी सुद्धा आता हळूहळू का होईना ते सुद्धा 1-2 बाटी खायला सुरुवात केलेली आहे. आणि असंच असतं, कारण आपण जर बनवलं तरच जेंट्स लोक किंवा माणसं खातात सुद्धा आणि ज्या वस्तू न खाण्याच्या आहेत त्या सुद्धा त्यांना आवड निर्माण होते. आणि असं जर आपण प्रत्येक वस्तूमध्ये म्हटलं हे खाणार नाही ते खाणार नाही, तर मग असं बघितलं तर काहीही भाज्या मार्केटला अजून काही शिल्लकच नसतात किंवा घरामध्ये बनवण्यासुद्धा आपल्याकडे काही ऑप्शन नसतात. आणि मला तर खूप जास्त आवडतं बाटीचं जेवण म्हटल्यावर छान अशी बाटी आता इथे छान अशी तळून घेतलेली होती. जास्त लालही नाही आणि जास्त व्हाईटही नाही, तर मध्यम कलरमध्ये तळायची, म्हणजे छान आणि मऊसूत बाटी इथे तयार होते. ओवा टाकतो ना त्याच्यामुळे बाटीचं जे पीठ असतं ते लवकर मोडलं जातं आणि छान बाटी गरमागरम तयार होते. म्हणून ओवा प्रत्येकाने टाकावा आणि त्याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात टाकायचा नाही, कारण सोडा टाकला तर बाटी जास्त तेल पिते आणि तेलकट होते, म्हणून मी काही सोडा वगैरे ऍड करत नाही. नंतर छान असा आधी महाराजांना गरमागरम नैवेद्य दिला, बाटी आणि फोडणीचं वरण. महाराजांना नैवेद्य वगैरे देऊन झाला. त्याच्यानंतर आम्हाला सुद्धा इथे जेवणाला बसायचं होतं. बघा इतकं सुंदर असं ताट महाराजांसाठी बनवलं होतं आणि आधी महाराजांना नैवेद्य दिला. तोपर्यंत माझं किचन वगैरे आवरून घेतलं, आहोंचा टिफिन पॅक केला आणि म्हटलं चला आता हेच ताट मी सुद्धा महाराजांचं प्रसाद रूपी का होईना पण मी जेवण करून घेईल. आणि छान वाटत होतं देवघर. सकाळी छान अशी देवपूजा सुद्धा माझी झालेली होती. आणि आता सकाळचं एवढं सगळं काही जेवण केलेलं आहे, ते पण वरणबट्टीचं म्हटल्यावर थोडंसं हेवीच होणार. म्हटल्यानंतर संध्याकाळी काही जास्त बनवायचं नव्हतं, तर अगदी नॉर्मल राईस बनवायचा होता फक्त. तर जिरा राईस लावायचा होता. त्यासाठीच इथे दुपारीच मी थोडेसे मला तिळचे लाडू बनवायचे होते, कारण मकर संक्रांतीला आम्ही तिळचे लाडू बनवले होते आणि आहोंना ते खूप जास्त आवडले आणि ते लवकर संपले सुद्धा. सो म्हटलं चला पुन्हा एकदा छान असे तिळचे लाडू बनवूयात. म्हणजे आहोंची फरमाईश होती का आज खूप सारे तिळचे लाडू बनव. तरीच मी सुद्धा खूप सारे नाही तर एकच वाटीच्या प्रमाणात बनवले होते, कारण हे लाडू जे आहेत ना आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत, त्याच्यामुळे हाताला इतके चटके लागणार होते का बस, कारण गूळ हा लवकर थंड होत नाही. 1 चम्मच त्याच्यामध्ये तूप घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा, 1 वाटीच्या प्रमाणातच तीळ घ्यायची आणि गूळ टाकल्याच्या नंतर गुळाचं थोडंसं पाणी झालं हलकं का त्याच्यामध्ये लगेच तीळ टाकून द्यायचे. त्याच्यामध्ये लगेच तीळ टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं छान असं मॅश करून घ्यायचं. मॅश करून झाल्याच्या नंतर अगदी हलगत थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि लगेच तिथे लाडू वळायला घेतलेले होते. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मग छान असे लाडू वळायचे. सुरुवातीला थोडंसं गरम लागणारच, पण नंतर हळूहळू का होईना ते लाडू अगदी छान असे वळले जातात. पण ते जास्त थंड झालं तर अजिबात ते लाडू बनत नाही, म्हटल्यावर थोडंसं गरमागरमच आपल्याला चटके खाऊनच लाडू बनवावे लागतात. तुम्ही बहिणाबाईंचं ते गाणं ऐकलं असेल, आधी हाताला चटके मग मिळेल भाकर. किती सुंदर गोष्टी बनवायच्या असल्या, स्वयंपाक करायचा असला आणि पोटामध्ये जर आपल्याला वाटतंय की मनसोक्त अगदी मन आपलं कोणत्याही गोष्टी खाऊन तृप्त झालं पाहिजे, तर त्यासाठी थोडं का होईना हाताला चटके तुम्हाला सोसावेच लागणार. म्हटल्यानंतर इथे मला सुद्धा छान जास्तीचे असे चटके लागत होते, कारण मी बोलल्याप्रमाणे उन्हाळा लागलेला आहे लवकर. आता संध्याकाळ सुद्धा होत नाही, उन्हाचं तापमान होतंच.
आणि नंतर हे सुद्धा गरम होतं, लवकर थंड सुद्धा होत नव्हतं. म्हटल्यावर थोडा वेळ मी राहू दिलं आणि नंतर लाडू वळून घेतलेले होते. पण तरी सुद्धा छान असे गोल गोल लाडू माझे वळून झालेले होते. सो तुम्हाला आजचं हे माझं डेली रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट्स करून तुम्ही मला सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. आणि लास्टमध्ये तुम्हाला शेअरच करणारे काही इतके सुंदर असे लाडू तयार झालेले होते. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.